सोलापुरात तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असताना नागरिकांना अक्षरशः चटके सहन करावे लागत आहेत। रात्रीच्या वेळी देखील वातावरणात धग कायम राहत असल्यानं अस्वस्थता वाढीस लागली आहे। शहरात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमानानं 43.3 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचं कमाल तापमान सातत्यानं 41 अंश सेल्सिअस ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवलं जात आहे। मंगळवार 14 एप्रिल रोजी तापमान 43.2 अंश सेल्सिअस वर पोहोचलं होतं, तर बुधवारी त्यात आणखी वाढ होऊन पारा 43.3 अंश सेल्सिअस वर पोहोचला। एप्रिल महिन्याच्या मध्यातच इतक्या तीव्र उष्णतेमुळे शहरवासीय त्रस्त झालेत। सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागतात, तर दुपारी 12 ते 4 या वेळेत उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे। परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळत आहेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसत आहेत। टोपी, स्कार्फ, रुमाल, छत्री यांचा वापर वाढला असून थंड पेय, सरबत आणि ज्यूसच्या गाड्यांवर मोठी गर्दी होत आहे। तरीही उष्णतेच्या तडाख्यामुळे नागरिक जीवन विस्कळीत झालं असून सर्वत्र अस्वस्थतेचं वातावरण आहे। विशेष म्हणजे दिवसभराच्या कडक उन्हानंतरही रात्री उकाडा कायम राहत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळत नाही। रात्रीच्या वेळेसही तापमानात अपेक्षित घट होत नसल्यानं झोपेचा त्रास वाढला आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं, हलका आहार घ्यावा आणि उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे। एप्रिलच्या मध्यातच सूर्य आग ओकत असल्यानं असा उन्हाळा यापूर्वी पाहिला नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत। आगामी काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं सोलापूरकरांसमोर उष्णतेचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।